हॅलो फ्रेंड्स, मी प्रियंका. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण ऑर्गॅन्झा फॅब्रिकपासून छान असा फ्रॉक बनवायला शिकणार आहोत. पहिल्यांदा आपण अप्पर बॉडी पार्टसाठी कटिंग करणार आहोत. त्यासाठी मी इथे अस्तर घेतलेले आहे. अस्तरला मी 4 फोल्ड करून घेतलेले आहे. इथे मी माझे सर्व मार्किंग ड्रॉ करत आहे. तुम्ही तुमचे जे मार्किंग असतील ते ड्रॉ करायचे आहेत. मी माझे जे मेजरमेंट्स असतील ते स्क्रीनवर मेन्शन केलेले आहेत किंवा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण पाहू शकता, तुम्हाला भेटतील. तुमचे जे मेजरमेंट्स असतील त्यामध्ये उंचीमध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे, म्हणजे ते शोल्डर जॉईनिंगसाठी आणि कंबर घेर जॉईनिंगसाठी अर्धा इंच लागते. चेस्ट मेजरमेंटमध्ये आणि कमर मेजरमेंटमध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे. ते शिलाई मार्जिनसाठी आवश्यक आहे. मुंड्याचे मेजरमेंट घेण्यासाठी आपण जो छातीचे मेजरमेंट घेतले आहे व शोल्डर मेजरमेंट घेतले आहेत, त्या 2 लाईन जिथे क्रॉस करतात तिथून 1.5 इंच एवढे माप घ्यायचे आहे व मुंडा ड्रॉ करून ते कटिंग करून घ्यायचे. आता दोन्ही भाग सेपरेट करून फ्रंट पार्टसाठी मुंडा हा 1 इंच लागतो. त्यासाठी 1 इंचावरती मेजरमेंट घेऊन मुंडा कट करून घ्यायचा आहे. मुंडा कट करून झाल्यावरती आपण आता नेक ड्रॉ करून तो कटिंग करून घेणार आहोत. तुम्हाला हव्या त्या शेपचा तुम्ही नेक इथे ड्रॉ करून कट करू शकता. नेक ब्रॉडनेस मी इथे माझा 3 इंच एवढा ठेवला आहे. तुम्ही तुमच्या साईजनुसार तुम्हाला हवा तसा ठेवू शकता. दोन्ही पार्ट कट करून झाल्यावरती मेन फॅब्रिक घ्यायचे आहे व त्याला 4 फोल्ड करून त्यावरती अस्तर ठेवून एक्स्ट्रा मार्जिन ठेवून ते कट करून घ्यायचे आहे. मेन फॅब्रिकचा आपल्याला नेक कट करायचे नाहीत, कारण आपल्याला ते नेक पलटवायचे आहेत. त्यासाठी आपण इथे मेन फॅब्रिकवरती अस्तर व्यवस्थित पिनने सेट करून घेतलेले आहे व नेक लाईनला एक टिप मारून घेतलेली आहे. एक्स्ट्रा जे कापड आहे ते आपण कट करून घ्यायचे आहे व नेक लाईनला छोट्या छोट्या कट्स मारून घ्यायचे आहेत, म्हणजे नेकची फिनिशिंग व्यवस्थित येते. नेक पलटवून झाल्यानंतर आपण त्यावरती व्यवस्थित अशी दाब टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे नेकची फिनिशिंग एकदम भारी येते. अशाच प्रकारे दुसराही नेक रेडी करायचा आहे व नंतर सगळ्या साईडनी त्याला व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे कापड व अस्तर दुसरीकडे सरकणार नाही व एक्स्ट्रा जे कापड आहे ते कट करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपले दोन्ही पार्ट रेडी झाले आहेत. आता आपण लोअर बॉडी पार्ट रेडी करणार आहोत. यासाठी मी अस्तरला डबल फोल्ड केलेले आहे व एका कोणापासून त्याला उचलवून ते व्यवस्थित त्रिकोण तयार होईल असे मांडलेले आहे. इथे आपल्याला कमर घेरचा 4th पार्ट आणि त्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी असं मेजरमेंट्स घ्यायचे आहे व व्यवस्थित राऊंड शेपमध्ये ड्रॉ करायचे आहे. कमर घेरपासून आपल्याला खाली आपली आहे तेवढी उंची घेऊन तिथेही राऊंड शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. तो राऊंड शेप ही व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. कट करून झाल्यानंतर त्याला ओपन करून दोनही पार्ट सेपरेट कट करून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता किती छान इथे घेर तयार झालेला आहे. केल्याप्रमाणेच आपल्याला आता मेन फॅब्रिक कट करायचे आहे. त्यासाठी इथे मी मेन फॅब्रिक त्रिकोणी शेपमध्ये ठेवून घेतलेले आहे व त्यावरती अस्तर मांडून घेतलेले आहे. अस्तर जसे कट केले तसेच आपण कट करणार आहोत. फक्त त्याची लेंथ जी आहे ती अस्तरपेक्षा मेन फॅब्रिकची 2 इंच एक्स्ट्रा ठेवलेली आहे. आता इथे अस्तर व मेन फॅब्रिक दोन्ही अटॅच करून घ्यायचे आहेत. आपल्याला अस्तर व मेन फॅब्रिक कमरेच्या साईडनी आपल्याला तिथे टिप मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण दोन्हीही पार्ट रेडी करून घ्यायचे आहेत.
अस्तरच्या खालच्या साईडला आपण डबल फोल्ड करून एक टीप मारून घेणार आहोत, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग दिसेल. वरचा भाग आणि खालचा भाग आपल्याला आता दोन्हीही जॉईंट करून घ्यायचे आहे. त्यासाठी मी कमरेच्या घेरवरती लोअर बॉडी पार्टचा कमरेचा घेर ठेवून व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे. दोन्ही पार्टचे कमर जॉईंट करून झाल्यानंतर आपल्याला शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आहेत. या ड्रेससाठी मी बलून स्लीव्ज बनवल्या आहेत. त्यासाठी प्लीट्स तयार करायचे आहेत. प्लीट्ससाठी मी 3 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेऊन 3 इंच जेवढ्या प्लीट बसतील तेवढ्या घेतलेल्या आहेत. स्लीव्जचा डिटेल व्हिडिओ मी लवकरच चॅनलवरती अपलोड करेल. दोन्ही स्लीव्ज रेडी करून झाल्यानंतर त्या फ्रॉकला व्यवस्थित जॉईन करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला असेच नवनवीन आणि क्रिएटिव्ह व्हिडिओ पाहायचे असतील तर क्रिएटिव्ह प्रिया या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तुम्हाला ही फ्रॉक कशी वाटली हे नक्की कमेंट करून मला सांगा. आता आपण इथे फिटिंग करून घेणार आहोत. त्यासाठी आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतले होते, ते मेजरमेंट घेऊन इथे आपण 1.5 इंचावरती टीप मारून घेणार आहोत. या ड्रेसमध्ये मी फ्रंट साईडला एक बो पण जॉईन केलेला आहे, बट त्याचा व्हिडिओ मिस झालेला आहे. तुम्हालाही असे ड्रेस शिवायचे असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे.